नाशिकमधील गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक घटना घडली आहे. घराच्या प्रवेशद्वाराचे जड लोखंडी गेट अंगावर कोसळल्याने अवघ्या 13 महिन्यांच्या आराध्या सोळसे या चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ध्रुवनगरमधील एका सोसायटीत आराध्या खेळत असताना ही दुर्घटना घडली. घराचे मोठे लोखंडी सरकते स्लायडिंग अचानक चॅनलवरून निसटले आणि थेट खेळत असलेल्या आराध्याच्या अंगावर पडलं. गेटचे वजन जास्त असल्याने आराध्या गंभीर जखमी झाली. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक. या परिसरातील महालक्ष्मी लोटस अपार्टमेंट येथे काल दिनांक निहा दीपक मामुनकर यांची मुलगी आराध्या दीपक मामुनकर वय 13 महिने ही तिच्या आईसोबत कचरा टाकण्याकरता बिल्डिंगच्या खाली आली होती. त्यावेळी बिल्डिंगचं गेट लोटल्यानंतर ते त्या मुलीच्या डोक्याला लागलं आणि त्यातून मुलीच्या डोक्याला जखम झाली होती. त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असता ती मुलगी मयत झाली. सदर प्रकरणाबाबत चौकशी चालू आहे. गंगापूर पोलीस स्टेशन येथे 32/26 अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद क्रमांक करण्यात आलेला आहे आणि सदर प्रकरणाचा चौकशी चालू आहे. सदर प्रकरणाची सध्या चौकशी चालू आहे. तिच्या वेळी ते कंपनीमध्ये काम करतात, जवळच MIDC मधल्या कंपनीमध्ये काम करतात. सर्वसामान्य घरातील फॅमिली आहे. सदर प्रकरणाची चौकशी चालू आहे. यात आपण काही गुन्हा दाखल करणार की काय निष्काळजीपणाचा असेल त्या अनुषंगाने पुढील चौकशी करून तजवीज ठेवलेली आहे. सध्या बेसिक जो चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये तर प्रथमदर्शनी दिसून येत नाही, कारण स्वतः मुलीच्या आईनं तो दरवाजा गेट उघडलं होतं.